नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी आपण संपूर्ण विश्वासाने भक्तीच्या मार्गावर वाटचाल करतो, विविध देवी देवतांची पूजा करतो, उपास तापास व्रत वैकल्ये पाळतो, मोठमोठ्या यात्रांना जातो, पण तरीही जीवनात आनंद, समाधान आणि खरी शांती मिळतेच असं नाही. हेच घडलं रत्ना दत्तात्रेय भागवत यांच्या जीवनात. मूळच्या पुणे येथील असलेल्या रत्ना भागवत या आधी गृहिणी होत्या आणि आता नोकरी करत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब धार्मिक होतं. साईबाबांची भक्ती, गुरुवारचे उपवास, सप्तशृंगी देवीच्या नावाने मंगळवार, साई सच्चरित्र पारायण, त्यांनी आयुष्यभर हे सर्व निष्ठेने केलं. पण या सगळ्या भक्ती साधनांमधून त्यांना खरंच शांती मिळाली का? आयुष्यातून संकटे संपली का? का अजूनही त्यांच्या मनात काहीतरी अधुरं होतं? आणि मग एक पुस्तक त्यांच्या हातात आलं आणि त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला. हे पुस्तक कोणाचं होतं? यात असं काय होतं की त्यांना जाणवलं की त्यांच्या भक्तीमध्ये काहीतरी कमतरता आहे? आणि अखेर त्यांनी संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात असा कोणता मोठा बदल झाला? ही विलक्षण गोष्ट खुद्द रत्ना भागवत यांच्या तोंडूनच ऐकूया त्यांच्याच शब्दात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रत्ना दत्तात्रय भागवत. आपण कुठून आलात? पुणे. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी होते, आता नोकरी करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी आणि माझा परिवार सर्व देवी देवतांची पूजा भक्ती करत होतो. साईबाबांचे गुरुवार करायचे, सप्तशृंगी देवीच्या नावाने मंगळवार करायचे, गणपतीचे 10 दिवस उत्सव साजरे करायचे, 9 दिवस देवीचे उपवास करायचे आणि सर्व देवी देवतांची पूजा करायचो. एकादशी व्रत करायचो. साई सच्चरित्राचं पारायण श्रावण महिन्यामध्ये 7 दिवस करायचे. सप्तशृंगी देवीचे सप्तशती पाठ असायचा, तोही नवरात्रामध्ये मी करायचे. नाशिकमध्ये देवीच्या गडावर गेल्यावर गड चढून गेल्यानंतर पूर्ण गडाला परिक्रमा करायचे, ते पण अनवाणी चालून. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, जसे की शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात जाणे, सप्तशृंगीच्या गडावर जाणे, आपण भक्तिविधी करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे, जी काही सद्भक्ती आहे, याचा परिचय आपल्याला कधी झाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमच्या सासूबाईंनी संत रामपालजी महाराजांचं भक्ती सौदागर संदेश हे पुस्तक आणले होते. पुस्तक वाचलं मी. सर्व ग्रंथांवर आधारित होतं ते. वाचल्यानंतर मला कळाले का आपण जी भक्ती करतोय ही शास्त्रविरुद्ध आहे. साईबाबांनी सांगितलं सबका मालिक एक आहे, पण तो कोण आहे याविषयी कधीच म्हणजे मनामध्ये प्रश्न आला नाही. सर्वजण भक्ती करत होते. जे वडिलोपार्जित जी भक्ती चालली त्यानुसारच आम्ही करत होतो. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात आलं की आपण म्हणजे जे सिलेबस आहे त्याप्रमाणे भक्ती करत नाही, त्यामुळे आपल्याला लाभ होणेही शक्य नाही आहे. त्यानंतर मग आम्ही बरवाला आश्रममध्ये जाऊन नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं भक्ती सौदागरात संदेश हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला समजलं आणि त्या अनुषंगाने आपण बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीला लागलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सगळ्यात मोठा लाभ म्हणजे मला आध्यात्मिक लाभ झाला. मानव जन्मामध्ये जो मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी मानव जन्म भेटत असतो तो मला लाभ झाला. त्यानंतर माझ्या नवऱ्याला जीवनदान भेटलं का ज्यांचा 4 व्हीलर होती. लोणावळा घाटामधून जाताना त्यांची गॅसची गाडी होती आणि फास्ट गाडी चालत असताना 90-95च्या स्पीडमध्ये गाडी होती आणि त्या स्पीडमध्ये गाडी चालू असताना गॅसची टाकी फुटली आणि फुटल्यानंतर त्यांच्यासोबत अजून एक त्यांचा मित्र पण होता. फास्टमध्ये गाडी चालू असताना स्फोट झाला गाडीचा आणि हे गाडीच्या बाहेर जाऊन उडाले. त्यांनी आल्याच्या नंतर सांगितलं असं असं माझ्यासोबत झालं. मला सांगितलं का तुम्ही माझं सर्व अंत्यविधी वगैरे उरकून बसले असते, माझ्यासोबत असं असं घडलं. मी म्हटलं आपण संत रामपालजी महाराजांच्या शरण आहे, असं होणं शक्य नाही. ते म्हणले हो असंच झालं माझ्यासोबत आणि संत रामपालजी महाराजांनी माझा जीव वाचवला. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? हो. तिसरा लाभ म्हणजे माझ्या मुलाला जीवनदानच दिलं. कारण माझ्या मुलाला लहानपणापासून हृदयविकाराचा आजार होता
2013मध्ये आम्ही नामदीक्षा घेतली. त्याच्यानंतर त्याचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला, पण 2018मध्ये त्याचा थोडा त्रास वाढायला लागला. मग आम्ही संत रामपालजी महाराजांना एक प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं का तुम्ही त्याचं डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. कबीर साहेब तुमच्यासोबत आहेत, काही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. मग आम्ही पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलला चौकशी करण्यासाठी गेलो. तिथं त्याही डॉक्टरांनी सांगितलं ते आम्ही गॅरंटी देणार नाही आहे. माझा विश्वास होता संत रामपालजी महाराजांवर का ह्या भक्तीमुळे तो व्यवस्थित होईल. मी स्वतःही डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर तुम्ही ऑपरेशन करा, तुम्ही ती बाकीची काही काळजी करू नका. त्यांनी अजून 3-4 हॉस्पिटलची मुंबईतले पण त्यांनी नावं सांगितले. आम्ही तिकडे जाऊन आलो. त्यांनी सांगितले का त्याचं ऑपरेशन सक्सेस होणार नाही आहे, तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही करू शकता. म्हटलं चालेल. मग आम्ही पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलला ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि संत रामपालजी महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑपरेशन सक्सेसफुल झाले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्या मुलाचं जे काही ऑपरेशन आहे ते पूर्णपणे सक्सेस झालं आहे. तर मला असं विचारायचं आहे की आजच्या घडीला आपल्या मुलाचं वय काय आहे आणि जे काही ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनाला किती दिवस लोटले आहेत आणि आजच्या स्थितीला आपल्या मुलाची तब्येत कशी आहे? मुलाचं ऑपरेशन व्हायला आता जवळपास 1.5 वर्ष होत आले आणि तो अगदी ठणठणीत आहे आणि सर्व व्यवस्थित आहे. त्याला कसल्याही प्रकारचा आता त्रास होत नाही आहे आणि आपले सामान्य जीवन तो जगू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे आता. जसं तुम्ही सांगितलं आहे की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या इतर भगिनी आहेत, त्याचप्रमाणे जो समाज बांधव आहे आणि जो श्रोतावर्ग आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होतात, सर्व काही वाहिन्यांवर चालू होतात. ते तुम्ही बघू शकता. त्याच्यावर एक फ्लॅश करून नंबर येतात त्या सत्संग चालू असताना, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आज आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून जे काही TVच्या स्क्रीनवर काय मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, त्या मोबाईलवर नंबरवर संपर्क साधून आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळून साधक तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी कुठलेही पैसे वगैरे द्यावे लागत नाही आहे, सर्व काही फ्री आहे. धन्यवाद. धन्यवाद. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.